नमस्कार, जावेद तांबोळी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। गेल्या अनेक दिवसांपासून आपण शिक्षक भरतीचे अपडेट या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। आत्ताची एक चांगली आनंदाची बातमी म्हणजे विना मुलाखत संस्थेचा राऊंड म्हणजेच रयत शिक्षण संस्थेचा राऊंड जो आहे तो लागलेला आहे। त्याची यादी प्रसिद्ध झालेली आहे। जवळजवळ 156 उमेदवारांची यादी जी आहे ती लागलेली आहे। सर्व अभियोग्यताधारक जे या यादीमध्ये लागलेले आहेत त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन। भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा आहेत। खरं तर रयत शिक्षण संस्थाची यादी जी आहे ती कन्व्हर्जन राऊंडची ही यादी आहे। आचारसंहिता असल्यामुळे ही यादी प्रसिद्ध झालेली नव्हती, मात्र आचारसंहिता संपल्यानंतर ही यादी लावण्यात येणार अशा पद्धतीच्या सूचना वारंवार बुलेटिनच्या माध्यमातून प्रशासन शिक्षण विभाग जे आहे ते देत होतं आणि आज अखेर ही यादी लागलेली आहे। मात्र यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ही यादी लावत असताना प्रसिद्धी पत्रकामध्ये शिक्षण विभागाने म्हटलेलं आहे की ही यादी लावण्यात येत आहे, मात्र नियुक्ती जी आहे ती कोर्टाच्या निकालाच्या अधीन राहून केली जाईल। म्हणजे जो रयत शिक्षण संस्थेचा मुद्दा जो आता सध्या कोर्टात आहे, कारण पहिल्या यादीमध्ये जी लागलेली मुलं होती, जी 11,000 जागांची यादी लागली होती, त्यांना सुद्धा अद्याप नियुक्त देण्यात आलेले नाहीयेत। त्यामुळं यांच्या सुद्धा नियुक्त्या ज्या आहेत त्या त्वरित देण्यात येणार नाहीयेत, कारण कोर्टामध्ये हा जो आहे तो मॅटर सुरू आहे। त्यामुळं तो मुद्दा जो आहे म्हणजे नियुक्तीचा मुद्दा जो आहे तो नंतर कोर्टाच्या निकालानंतर तो पाहिला जाईल। मात्र आता तरी 156 उमेदवारांची यादी लागलेली आहे। त्यामध्ये अनेक गुणवत्ताधारक अभियोग्यताधारकांचं सिलेक्शन झालेलं आहे। त्या सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन। आता तुमच्या मनामध्ये, इतरांच्या मनामध्ये जे ज्यांचं लागलेलं नाही, अजून काही 1-2 मार्काने राहिलेलं आहेत किंवा 4-5 मार्कांचा फरक आहे, अशा उमेदवारांच्या मनात मात्र शंका आली असेल की आता आमचं काय, पुढची प्रक्रिया काय असेल, पुढचा टप्पा काय असेल। तर घाबरून जाण्याची गरज नाही, पॅनिक होण्याची काही आवश्यकता नाहीये, कारण टप्प्याटप्प्यानं शिक्षक भरती होत आहे। त्यामुळं पुढचा टप्पा हा तुमचाच असणार आहे याची होप्स ठेवा। कारण अनेकांचं असंच होतं की जे पहिल्या यादीत नाही लागले मग आता संपलं का, अशा पद्धतीच्या मानसिकतेमध्ये अनेक अभियोग्यताधारक होते की ज्यांचं मेरिट त्यांना घासून गेलेलं होतं। मात्र त्यांचं जी कन्व्हर्जन यादी लागलेली आहे त्यामध्ये त्यांचं काम झालेलं आहे। बरं, कन्व्हर्जन राऊंड मध्ये सुद्धा ज्यांचं काम झालेलं नाही त्यांचं निदान आता रयत मध्ये सुद्धा त्यांचं काम झालेलं आहे। त्यामुळं होप्स ठेवणं गरजेचं आहे। पुढच्या टप्प्यामध्ये तुमचं काम होणार अशा पद्धतीची सकारात्मकता आपण ठेवणं फार गरजेचं आहे। तर पुढचा जो टप्पा आहे आता संस्थेचा असणार आहे। संस्थामध्ये संस्थेची यादी जी आहे ती लवकरात लवकर लावण्याची तयारी जी आहे ती शिक्षण विभागाची आहे। त्यामध्ये सुद्धा अनेक अभियोग्यताधारकांचं सिलेक्शन होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यानंतर मग पुन्हा 10% कपात केलेल्या जागा, अपात्र गैरहजर ह्या सुद्धा भरण्यासंदर्भात शिक्षण विभाग काय तत्पर आहे। त्यामुळं शिक्षक भरतीचा जो काही आता एकूणच जाहिराती पवित्र पोर्टलवर आहेत त्या सगळ्या जाहिराती, त्या सगळ्या जागा भरण्यासाठी शिक्षण विभाग जे आहे ते काम करतंय। 2017ची जी प्रलंबित शिक्षक भरती आहे ती सुद्धा पूर्ण करण्याचा मानस शिक्षण विभागाचा आहे आणि टप्प्याटप्प्याने हे सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या सुरू आहेत। त्यामुळं कोणीही घाबरून जाण्याचं कारण नाही, पॅनिक होण्याची काही आवश्यकता नाहीये। असेच शिक्षक भरतीचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।